नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत जेक्वेरी ऑन आणि ऑफ मेथड. तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन लेटेस्ट जे काही अपडेट्स असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. चला तर मग बघूया ऑन आणि ऑफ मेथड काय असते ते. तर मित्रांनो, ऑन आणि ऑफ मेथड जी आहे ती लेटेस्ट व्हर्जन आहे बाइंड आणि अनबाइंडचं. ठीक आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बाइंड आणि अनबाइंड दोन्ही जे मेथड्स आहेत ते पाहिल्या होत्या इव्हेंट हँडलरच्या. ठीक आहे. तर कोणत्या पद्धतीने आपण इव्हेंट हँडलर जे आहेत ते पर्टिक्युलर HTML एलिमेंटला आपण कोणत्या पद्धतीने अटॅच करू शकतो, तर ते बाइंडचा यूज करून आपण अटॅच करू शकतो. आणि शेवटी आपण पाहिलं होतं अनबाइंड मेथड. ठीक आहे. तर अनबाइंड मेथड सुद्धा सेम आहे. इव्हेंट हँडलर जो आहे तो रिमूव्ह करते. ठीक आहे, एखाद्या HTML एलिमेंटवरचा. तर सेम आहे पहा. जेव्हा मी आता ऑनचा यूज करतो, तो ऑन आणि ऑफ. ठीक आहे. जे दोन मेथड आहेत, या दोन्ही मेथड ज्या आहेत सेम वर्क करतात, बाइंड आणि अनबाइंड सारखेच. फक्त इथे फरक असा आहे की बाइंड मेथड जी आहे, की बाइंड किंवा अनबाइंड, ती जेक्वेरीचं व्हर्जन जे आहे 1.7 तिथपर्यंतच जे आहे ते आपल्याला यूज करता येते. ठीक आहे. ते जेक्वेरीचं जे व्हर्जन आहे 1.7, त्या व्हर्जनपर्यंतच बाइंड आणि अनबाइंड जे मेथड आहेत ते यूज करता येतात. आणि त्याच्या नंतरचे जे व्हर्जन आहेत तिथे जेक्वेरीने आपल्याला ऍक्च्युली इन्करेज केलंय की तुम्ही ऑन आणि ऑफ ज्या मेथड आहेत त्या यूज करा. का तर ऑन आणि ऑफ मेथड ज्या आहेत त्या प्रॉपरली इव्हेंट डेलिगेशन जे आहेत ते हँडल करतात. ठीक आहे. ते इव्हेंट डेलिगेशन म्हणजे काय, तर मी तुम्हाला इव्हेंट कॅप्चरिंग आणि इव्हेंट बबलिंग तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही जर तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. माझ्या जावास्क्रिप्टच्या JS HTML डोम नावाची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तिथे. तर तुम्हाला कळेल इव्हेंट डेलिगेशन म्हणजे काय. मी या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला इव्हेंट डेलिगेशन म्हणजे कसं असतं. जे आपण समजा पॅरेंट इलेमेंट आहे, पॅरेंटमध्ये भरपूर चाइल्ड आहेत. तर एखाद्या चाइल्ड इलेमेंटला आपण जर एखादा इव्हेंट ऍड केला तर तो प्रोपेगेट होऊन पॅरेंटपर्यंत जातो. ठीक आहे. त्याला इव्हेंट प्रोपेगेशन म्हणतात. तर हे आणि यालाच इव्हेंट डेलिगेशन सुद्धा म्हणतात, कंबाईन. ठीक आहे. जसं इव्हेंट कॅप्चरिंग जसं पॅरेंटपासून चाइल्डपर्यंत येतं, तसं इव्हेंट प्रोपेगेशन चाइल्डपासून पॅरेंटपर्यंत जातं. आणि याच जी प्रोसेस आहे हिलाच इव्हेंट डेलिगेशन असं म्हणतात. आणि इव्हेंट डेलिगेशन जे आहे हे प्रॉपर चांगल्या पद्धतीने ऑन आणि ऑफ या दोन ज्या मेथड आहेत त्या प्रॉपरली हँडल करतात. त्याच्यामुळे ते एक नेक्स्ट व्हर्जन आहे बाइंड आणि अनबाइंडचं. आणि लेटेस्ट जेक्वेरीचं जे व्हर्जन आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेक्वेरीने इन्करेज केलेलं आहे की तुम्ही ऑन आणि ऑफ या दोन्ही मेथड वापराव्यात. ठीक आहे. तर इथून पुढे आपण ऑन आणि ऑफ मेथडच आपण वापरूया. तर हे सिंपल क्लिक आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं. आता याच्याबद्दल आणखी सांगायची काही गरज नाही. तर सिंटॅक्स वाईज सगळं सेम आहे, फक्त आपल्याला बाइंड मेथडच्या ऐवजी इथं ऑन मेथड इथे यूज करावी लागणार आहे. ठीक आहे. तर सगळेच मी तुम्हाला व्हेरियंट जे आहेत ऑन मेथडचे ते सगळेच व्हेरियंट तुम्हाला मी समजून सांगणार आहे. काहीच फरक नाही मित्रांनो. जसं तुम्ही बाइंड यूज करता सेम तसंच तुम्ही ऑन यूज करता. जे काही व्हेरियंट आहेत ते व्हेरियंट सगळे सेम आहेत. तर इथे या बटनला मी जेव्हा क्लिक करतो तुम्ही पाहू शकता टेस्ट नावाचा जो कन्सोल आहे तो प्रिंट झालेला आहे. तर आपण आता इव्हेंट जे आपण अटॅच केलेले ते ऑन मेथडचा वापर करून आपण इव्हेंट जे आहे ते अटॅच केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड व्हेरियंट आहे याचा मल्टिपल इव्हेंट्स विथ ओनली वन हँडलर. ठीक आहे. मल्टिपल इव्हेंट्स आहेत आणि विथ ओनली वन कॉलबॅक फंक्शन किंवा कॉलबॅक इव्हेंट जो हँडलर मेथड असते ती. ठीक आहे. तर मल्टिपल इव्हेंट्सला एका हँडलर थ्रू आपण हँडल करू शकतो, बाइंडने सुद्धा आणि ऑनने सुद्धा. तुम्हाला करायचं काहीच नाही आहे. बाइंडच्या जागी तुम्हाला फक्त ऑनचा वापर करावा लागणार आहे. ठीक आहे. हे माऊस इंटर आहे, क्लिक आहे, माऊस आउट आहे. पाहू शकता तुम्ही रिझल्टमध्ये काहीच फरक नाही आहे. तर याला सुद्धा मी आता कमेंट करतो. आणि मॅप जो ऑब्जेक्ट आहे, हा मॅप ऑब्जेक्टने सुद्धा तुम्ही मल्टिपल जे इव्हेंट आहेत आणि विथ रिस्पेक्टिव्ह हँडलर्स तुम्ही सेम अटॅच करू शकता. जसं तुम्ही बाइंड मध्ये करत होते तसंच तुम्ही आता ऑनचा वापर करून सुद्धा करू शकता.
पाहू शकता तुम्ही माऊस इंटर आहे, क्लिक आहे आणि माऊस लिओ आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा आहे. त्याच्यानंतर डेटा जो आहे, डेटा सुद्धा तुम्ही पास करू शकता. जसं की मी इथे बाइंडचा वापर करून केलं होतं. काहीच नाही, तुम्हाला फक्त बाइंडच्या जागी ऑन करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता डेटा जो आहे तो तुम्हाला इथे दिसेल, एफ नेम एल नेम. बरोबर आहे. मी आणखी एकदा क्लिक करतो. पाहू शकता तुम्ही एफ नेम आणि एल नेम जे आहे ते डेटा इथं आलेलं आहे. आता सेम आहे अनबाइंड करण्यासाठी. तर अनबाइंड करण्यासाठी तुम्ही वापरू शकता, इथे जो आहे क्लिक इव्हेंट तर आपण दिलेलंच आहे, जे अनबाइंड बटन आहे ते. पण इथे अनबाइंडच्या ऐवजी तुम्ही करू शकता ऑफ. ठीक आहे, ऑफचा यूज करून तुम्ही हा जो क्लिक इव्हेंट हँडलर आहे बीटीएन बाइंड वरचा, तो तुम्ही काढू शकता याने. ठीक आहे, आता मला हा क्लिक इव्हेंट हँडलर इथे ऍड करावा लागणार आहे. हा वाला आपण अनकमेंट करूया, जो आपण ऑनचा वापर करून केलेला आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही पाहू शकता ब्राउझरमध्ये इथे मी क्लिक करतोय, टेस्ट जे आहे ते प्रिंट होत आहे. पण जेव्हा मी अनबाइंडवर क्लिक करेल, ठीक आहे, आता हा इव्हेंट सॉरी, मी जेव्हा आता अनबाइंड ह्या बटनावर क्लिक करेल तेव्हा या क्लिक मी बटनाचा जो क्लिक इव्हेंट आहे तो ऑफ झालेला आहे. ठीक आहे, तर आता मी याच्यावर जेव्हा क्लिक करतो तेव्हा काहीच फरक पडत नाही, तुम्ही बघू शकता. तर हे अशा पद्धतीनं जे ऑफ मेथड आहे, ऑफ मेथडचा यूज करून तुम्ही कोणतीही जे हँडलर जे आहेत ते तुम्ही आता इथे मल्टिपल हँडलर सुद्धा तुम्ही टाकू शकता स्पेस देऊन. आता फॉर एक्झाम्पल, आता हे जसं एक्झाम्पल इथे आपण दिलेले आहे मल्टिपल हँडलर विथ अ स्पेस. बरोबर आहे, तर हे मल्टिपल हँडलर जे आहे ते तुम्ही ऑफचा यूज करून तुम्ही मल्टिपल क्लिक इव्हेंट्स जे इव्हेंट्स आहेत ते इव्हेंट सुद्धा तुम्ही ऑफ करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर हे झालं ऑन आणि ऑफ. आणि बाइंड आणि अनबाइंड जे आहे ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या काही कन्सेप्ट क्लिअर झालेच असतील. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.